नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की मधू आणि राघव यांच्यामध्ये जो वाद चाललेला असतो, राघव म्हणत असतो की मधू तू प्लीज विनायकच्या मनामध्ये कोणतेही विष पसरवण्याचा प्रयत्न करू नको आणि सिंधू विरोधी विनायकला भडकू नको, कारण विनायक हा सिंधूचा मुलगा आहे, त्यामुळे त्याची खरी आई ही खरंच चांगली आहे. तू तिच्याविषयी कोणतेही विष त्याच्या मनामध्ये निर्माण करून तू त्याला आणि सिंधूला वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मधू आणि राघव यांच्यामध्ये खूप भांडण होतं. तेवढ्यात राजश्री धावतच येते आणि राजश्री म्हणत असते की विनायकने दरवाजा लावून घेतला, विनायक कुणाशी बोलायला तयार नाही. तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात आणि तर राघव, मधू आणि घरातील सर्वजण विनायकला दरवाजा उघडण्याचा आग्रह करत असतात. मात्र विनू काही दरवाजा उघडायला तयार नसतो. तेव्हा विनू म्हणत असतो की बाबा, तुम्ही मला एक प्रॉमिस करा की जेव्हा तुम्ही माझं ऐकतान आणि ते माझे प्रॉमिस पूर्ण करतान तेव्हाच मी दरवाजा उघडेल. तेव्हा म्हणतो की राघव बाळा, तुला काय प्रॉमिस करायचे असेल ते तू कर, पण प्लीज दरवाजा उघड. तेव्हा विनायक म्हणत असतो की माझ्या बाबा, मला सिंधू आई आहे ना, ती कुठेही तुमच्यापासून दूर घेऊन जाणार नाही, माझ्या आईला आणि मला वेगळे करणार नाही, अशी मला प्रॉमिस करा. तर राघवला वाटत असते की आता तर विनायक आणि सिंधू यांना एकत्र आणायचे आणि विनू हे कसली प्रॉमिस मला मागतो, पण नाईलाजाने राघवला ते प्रॉमिस द्यावे लागते, कारण तेव्हा विनायक हा दरवाजा उघडतो. तेव्हा मात्र मधूला आनंद झालेला असतो आणि विनायकला सुद्धा. त्यानंतर काकूने ठरवलेले असते की आता राघव आणि सिंधू यांना एकत्र आणण्याची वेळ नक्की आलेली आहे आणि ते फक्त सावीच करू शकते. म्हणून सिंधू ही बाहेर हॉस्पिटलला गेलेली असते आणि राघवसुद्धा हा बाहेर गेलेला असतो. तेव्हा मात्र काकू ही सिंधूच्या घरी येते आणि तेथे सावी एकटीच असते. तर सावी दरवाजा उघडते. तर काकूला बघून सावी म्हणते की मोठी आजी, तुम्ही येथे कशा आलात? आणि सॉरी, माझी चूक झाली, मी तुम्हाला मोठी आजी म्हटले, कारण मोठी आजी म्हटलेले तुम्हाला आवडत नाही. तर काकू ही प्रेमाने सावीला म्हणते की बाळा, मी खरंच तुझी मोठी आजी आहे आणि जशी विनायकची आजी तशी तुझी सुद्धा आजी, त्यामुळे तू प्लीज मला मोठी आजीच म्हणत जा. तर काकू ही सावीला प्रेमाने जवळ घेत असते. सावीला वाटत असते की कधी काळी या आजी माझ्यावर किती रागवत होतात आणि माझा स्पर्शसुद्धा त्यांना नकोसा होता, पण आज ह्या इतक्या प्रेमाने का वागतात ते समजत नाही. तेव्हा मात्र लगेच इकडे सिंधू हॉस्पिटलला आलेली असते आणि राघवच्या पोलीस ऑफिसरांनी राघवला काहीतरी म्हणजे थोडीशी तब्येत त्याची नाजूक असते आणि तो कायम सिंधूचाच विचार करत असतो, म्हणून ते बळजबरीने राघवला हॉस्पिटलला घेऊन येतात. डॉक्टर विचारतात की यांना काय झाले. तेव्हा ते पोलीस सहकारी म्हणत असतात की काही दिवसापूर्वी यांना गोळी लागली होती आणि त्यांना छातीत थोडेसे असं घाम आल्यासारखे होते. तेव्हा लगेच राघव म्हणत असते की हो, मला तेव्हासुद्धा तसेच होत होते, पण एक गोळी होती जी त्या डॉक्टरांनी दिली होती आणि लगेच मला इतका फरक पडत होता. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की त्या गोळीचे नाव काय आहे. तर तेवढ्यात तेथे सिंधू येते आणि त्या गोळीचे नाव सांगते. तर राघव हा सिंधूकडेच बघत असतो आणि सिंधू राघवकडे बघत असते. तेव्हा मात्र इकडे काकू म्हणत असते की अगं सावी बाळा, मी तुला एक जे काही राज आहे ते एक गोष्ट सांगते, पण ते तुम्हाला प्रॉमिस कर की मी सांगितलेले सिक्रेट तू कधीही कुणाला कधीच सांगायचे नाही आणि मी तुला तुझ्या बाबांचे सत्य सांगते. तुला बाबांना भेटण्याची खूप अशी लहानपणापासून आतुरता आहे ना? सावी म्हणते की हो आजी, मी लहानपणीसुद्धा आईला बाबा कुठे आहे विचारण्याचा प्रयत्न करायचे, पण तिने मला कधीच सांगितले नाही. ती मला काय म्हणायची ग, अगं सावी, मी तुला वेळ आल्यानंतर सर्व काही सांगून टाकेल, पण आईने कधीही सांगितले नाही. आणि आजी, तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा दहेगावला होते तेव्हा मी प्रत्येक झाडावर माझे बाबा केव्हा येशील हे प्रत्येक झाडावर लिहून ठेवले होते. तर काकू विचारते की बाळा, तू असे का करत होतीस? तेव्हा सावी म्हणत असते की मला असे वाटायचे की देवबाप्पा या झाडावर लिहिले तर माझ्या बाबांना लवकर पाठवशील आणि माझी त्यांची भेट होईल.
पण मला आता जे काही राघव काका आहे ना ते बाबांच्या रूपात भेटले, त्यांनी मला ॲडॉप्टसुद्धा केले आणि ते मला बाबांसारखेच प्रेम करतात, रात्रंदिवस माझी खूप काळजी घेतात. तेव्हा सावी म्हणत असते की आजी, मी तुम्हाला पाणी पिण्यासाठी देते, पण मी तुम्हाला चहा नाही करू शकत, कारण आता आईसुद्धा घरात नाही आणि आई बाबांनी मला गॅसजवळ जाण्यासाठी नाही सांगितले, कारण त्या दिवशी मी माझ्यासाठी जेवण बनवत होते, पण माझ्याकडून एक खूप मोठा असा अनर्थ होताने टळला. तर लगेच काकू म्हणत असते की हो, तुझ्या आईबापांनी खरंच तुला खूप छान शिकवण दिली आणि सावी, तू खरंच कौतुक करण्यासारखीच सिंधूची गोड मुलगी आहे, अगदी सिंधूसारखी. तेव्हा सावी म्हणत असते की तुम्ही तर माझ्या आईला पहिल्यापासून ओळखतात. आणि तर काकू म्हणत असते की बाळा, तू मला अगोदर एक प्रॉमिस कर, तू कधीही कुणाला हे सिक्रेट सांगणार नाही. तेव्हा सावी म्हणत असते की मी माझ्या आईपासून काही लपवून ठेवू शकत नाही, आईला तर मला हे सर्व सांगावे लागेल. तर काकू म्हणते की नाही बाळा, मी हे सिक्रेट नाही सांगणार. मग तर काकू जायला निघते. तर लगेच सावी मनात विचार करत असते की खरंच मला आज बाबांचे सत्य जर समजले तर खूप छान होईल, कारण बाबांची आणि माझी भेट होईल. तेव्हा मात्र सावी ही काकूंना आवाज देते आणि मोठी आजी प्लीज थांबा असे बोलते. तेव्हा लगेच सावी ही आजीला म्हणजे काकूला पिंकी प्रॉमिस करते आणि मी कधीही कुणाला काही सांगत नाही, सवीची जबान ही पक्की जमान असे ती राघवसारखेच बोलत असते. तेव्हा मात्र काकू म्हणत असते की तू इतक्या दिवसापासून तुझ्या बाबांची वाट बघते, तुझ्या बाबांचं नाव काय आहे हे तुला माहिती आहे का? सावी म्हणते की कोण? तर काकू म्हणते की अगं, राघव रत्नपारखी पोलीस ऑफिसर. सावी म्हणते की आजी काय बोलता तुम्ही हे, त्यांनी तर मला ॲडॉप्ट केलेले आहे आणि ते माझी काळजीसुद्धा घेतात. तर लगेच काकू म्हणत असते की हो बाळा, तेच तुझे वडील आहेत आणि विनू तुझा एक छोटासा म्हणजे भाऊ. तेव्हा सावी विचारते की कसे शक्य आहे, माझे आई आणि ते राघव रत्नपारखी कधी एकत्र नव्हते. तेव्हा काकू ही राघव आणि सिंधूच्या लग्नाचा फोटो सावीला दाखवते. तेव्हा सावी विचारते की आजी, त्यांचे ते लग्न झाले होते, मग ते एकत्र का राहत नाही? तेव्हा काकू म्हणत असते की अगं, खूप दिवस झाले तुझ्या आई आणि बाबामध्ये जोराचे असे भांडण झाले होते आणि भांडण झाल्यानंतर तुझी आई ही तुला म्हणजे अंकुर होताना जो काही आपला विनायक आहे त्याला घेऊन खूप लांब अशी निघून गेली. तेव्हा तिचा अपघातसुद्धा झाला आणि त्या अपघातामध्ये असे समजले की सिंधू गेली, म्हणून ती या घरापासून कायम लांब राहिली. पण सिंधू जिवंत होती हे सत्य नंतर समजले आणि एकमेकांच्या झालेल्या गैरसमजामुळे ते अजूनपर्यंत सुद्धा एकत्र नाही आले. पण सावी अगं, एक गोष्ट सांगते मी, ते दोघं सुद्धा अजून एकमेकांवर खूप प्रेम करतात, एकमेकांशिवाय ते नाही राहू शकत. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये ही बट्टी झाली होती तेव्हा त्यामुळे ते एकत्र नाही आले आणि म्हणून त्यांनी तुम्हाला दोघांना सुद्धा काहीच सांगितले नाही, सावी तुला सुद्धा आणि विनायकला सुद्धा. पण तू आणि विनायक एकमेकांचे भाऊ असून राघव आणि सिंधूचे तुम्ही दोघं मुलं आहात आणि तुमची चौघांची एकत्र फॅमिली. तर सावी खूपच खुश होते आणि खरंच आजी, माझी, बाबांची, आईची आणि विनायकची आमची एकच फॅमिली, मग आता ती फॅमिली खरंच पूर्ण होणार असे सावी काकूला म्हणते. त्यावर काकू म्हणत असते की बाळा, आता तुला एक काम करायचे, तुझ्या आईला बाबांना एकत्र आणायचे, हे फक्त काम तूच करू शकते आणि तुमची ही फॅमिली आहे ना ती लवकरच एकत्र आली पाहिजे, कारण तुझे आई आणि बाबा एकमेकांना माफसुद्धा त्यांनी केले, पण एकमेकांसाठी ती खरंच झुरतात, त्यांच्या मनामध्ये अजूनसुद्धा एकमेकांविषयी खूप प्रेम आहे, पण त्यांना तुला एकत्र करायचे आणि तुमची फॅमिली ही एकत्र होऊ शकते. आणि तू जशी या विनायकसारखी रत्नपारखी कुटुंबाची मुलगी आहे म्हणजे त्यांची लक्ष्मी, तशीच तू रत्नपारखी कुटुंबात आता राहायला यावे लागेल तुला आणि ते काम तू सिंधूला घेऊन सुद्धा तिकडे राहण्यासाठी येऊ शकते. हे काम फक्त तूच करू शकते की तुझ्या आईला परत रत्नपारखी कुटुंबात येण्यासाठी. सावी म्हणते की आजी ठीक आहे, हे काम मी अगदी लवकरात लवकर करेल. तेव्हा काकू ही सावीच्या हातामध्ये एक 100 रुपयाची नोट देते आणि तू माझ्या घरची लक्ष्मी आहे असे प्रेमाने म्हणून तिला मिठीत घेते. तर सावी आणि
काकू एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात आणि दोघींनी ठरवलेले असते की आता सिंधू, राघव आणि विनायक यांना चौघांना एकत्र करायचे आणि चौघांची एक मस्त अशी फॅमिली। तेव्हा काकू म्हणते की ही गोष्ट मी तुला सांगितली, ही कधीही कुणाला सांगायचे नाही। तेव्हा काकूने चक्क सावीला सिंधूला घरी घेऊन येण्यासाठी तो प्लॅन सांगितलेला असतो। तर आता पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।